श्री संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर, दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी कैलासवासी अप्पासाहेब काडादी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी कैलासवासी अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा 2024च्या या उद्घाटन सत्रासाठी उपस्थित असणारे सर्व प्रमुख अतिथीगण, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक बंधू भगिनी, स्पर्धक विद्यार्थी आणि उपस्थित श्रोते विद्यार्थी, आपण सर्वांचं मी या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांना मी विनंती करतो की व्यासपीठासमोरील खुर्च्यांवर संगमेश्वर गीतासाठी आसनस्थ व्हावं. शिक्षणाला आणि कर्माला प्राधान्य देऊन जीवनभर निरंतर चालण्याची प्रेरणा देणारं गीत म्हणजे संगमेश्वर गीत. या संगमेश्वर गीताच्या सुमंगल श्रवणाने आजच्या दिवसाची आपण सुंदर सुरुवात करूया. तर ऐकूयात श्री संगमेश्वर प्रेरणा गीत. मित्रहो, तत्त्वज्ञानावरची 10 पुस्तकं लिहिणं सोपं असतं, पण एखाद्या तत्त्वाचे मनोभावे आचरण करून जीवन जगणे अवघड असतं. असे अवघड काम अंगीकारून श्री सिद्धरामेश्वरांनी सांगितलेल्या कायकवे कैलास या तत्त्वाचा स्वीकार करून सबंध आयुष्यभर गोरीगरिबांच्या उन्नतीसाठी झटणारे, कार्यरत असणारे कैलासवासी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या जयंतीदिनी आपण त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करूयात. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी अप्पांच्या प्रतिमेचं पूजन करावं. सिद्धा स्वामी जरा मागं सरका. स्वामी
जगे मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है और मृत्यू के बाद भी लोगों के दिलों में जिंदा रहना यह कर्मों की बात है. या ओळींप्रमाणे आपल्या कर्माच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या आठवणीत, आपणा सर्वांच्या मनात जिवंत असणाऱ्या आदरणीय कर्मयोग्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. मित्रांनो, कथेचा बोध कळतो तात्पर्यातून आणि कार्यक्रमाचं औचित्य कळतं ते प्रास्ताविकेतून. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य कथनासाठी म्हणजेच प्रास्ताविक मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो दैनिक संचारचे उपसंचालक माननीय प्रशांत जोशी सर यांना. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा, दोन प्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी आणि श्रीयुत कुंटे सर, माननीय दर्गो पाटील सर, अन्य मान्यवर, उपस्थित शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या कर्मयोगाची पूजा आजच्या या प्रसंगी आपण बांधणार आहोत आणि ज्यांच्या कर्मयोगाची आराधना नित्य आपण करत असतो त्या स्वर्गीय आप्पासाहेब काळादी यांची जयंती परवा म्हणजे 15 तारखेला साजरी होणार आहे आणि त्याचं औचित्य साधून संगमेश्वर महाविद्यालय, संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी आप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था या तिन्ही संस्थांच्या वतीनं आजचा हा वक्तृत्व स्पर्धेचा हा उपक्रम आपण घेतलेला आहे. आप्पासाहेबांची 115वी जयंती आहे आणि जवळपास 32 वर्ष आपण सातत्यानं वक्तृत्व स्पर्धेचा हा उपक्रम राबवत आहोत. हा उपक्रम राज्यस्तरीय आहे, त्याच्यामुळं राज्यभरातून स्पर्धक या स्पर्धेला उपस्थित असतात, आपले विचार मांडतात, आपली मतं मांडतात आणि एक नवा विचार या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन ते बाहेर पडतात. खरं तर स्वर्गीय आप्पासाहेब काळादींबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना कल्पना आहे. मी त्यांनी स्थापन केलेल्या एका संस्थेमध्ये गेली 30 वर्ष पत्रकारिता करतो. त्यामुळं आप्पासाहेबांचा मला फार सहवास लाभला नाही, पण जो काही लाभला तो लोखंडाला परिसस्पर्श झाल्यानंतर त्याचं जसं सोनं होतं तसं आप्पासाहेबांच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या बाबतीत की तो अत्यंत प्रामाणिक, विविधतेनं काम करणारा आणि वेगळ्या पठडीतला असा कार्यकर्ता तयार होतो. आप्पासाहेबांच्या या जयंतीदिनी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यामागचा हेतूच आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे की आप्पासाहेब काळादी खासदार होते, आमदार होते, नगराध्यक्ष होते. राजकारणामध्ये बरीच वर्ष त्यांनी काम केलं. केवळ राजकारणच नाही, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये कार्याचा एक आदर्श दीपस्तंभ त्यांनी उभा केला आणि विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात
आणि मी जे पाहिलं तर ते असं होतं की नवोदितांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं हे अप्पासाहेबांचं वैशिष्ट्य होतं. आमच्या संचारच्या शुक्रवारची एक पुरवणी होती सितारा नावाची. असं आमच्या संपादकीय मंडळाला असं वाटलं की या पुरवणीचा वर्धापन दिन करावा, वाढदिवस साजरा करावा. तर त्या वाढदिवसाला आम्ही अप्पासाहेबांना बोलावलं. मी त्यावेळेला अगदी नवखा होतो. अप्पासाहेब एका क्षणात म्हणाले येतो. आले. कार्यालयामध्ये आम्ही वाढदिवस साजरा केला. त्याच्यात आत्ता जसं बोललो तसं एक 5 मिनिटाचं बोलायला सांगितलं होतं म्हणून बोललो. कार्यक्रम संपल्यानंतर अप्पासाहेबांनी बोलवून घेतलं. 2च शब्द होते त्यांचे, आजही माझ्या चांगल्या स्मरणामध्ये आहेत. छान बोललास. हे 2च शब्द होते. हे 2 शब्द आयुष्यभरासाठी पुरेसे पडले. आज मी तुमच्यासमोर उभा आहे ते केवळ त्या 2 शब्दामुळं. त्या शब्दांनी धैर्य दिलं, त्या शब्दांनी आत्मविश्वास दिला, त्या शब्दांनी काय बोलायचं, कसं बोलायचं हे शिकवलं. अप्पासाहेबांनी हे 2 शब्द दिले नाहीत, त्यांनी कौतुकाची पाठीवरती हात मारला आणि सोलापुरी चादर त्यावेळेला भेट दिली त्यांनी आणि सांगितलं की असंच बोलत राहायचं. हे तुम्हाला का सांगितलं मी? कारण तुम्हाला आज इथं पुढे येऊन बोलायचं आहे. वक्तृत्व हे कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण बोललं पाहिजे, विषय काय असावेत, ह्याचा आदर्श धडा असेल तर तो अप्पासाहेब काडादी. त्यांची अनेक भाषणं खासदार असताना, नगराध्यक्ष असताना. फक्त जाता जाता एक उल्लेख मुद्दामून नवले सर आपल्या माहितीसाठी करायचा आहे, कारण मला खरं तर डॉक्टर नवले सरांचं भाषण ऐकायचं आहे. मी फार प्रास्ताविक करणार नाही, पण जाता जाता मुद्दामून मी हे सांगणार आहे की महानगरपालिकेने 1852 ते 1952 असा 100 वर्षाचा इतिहास आहे नगरपालिकेचा. आणि त्यावेळी कधीतरी कुलकर्णी नावाचे एक मुख्याधिकारी होते, त्यांनी ते ग्रंथ लिहिला. आणि महापालिकेचे मागचे आपले आयुक्त होते पी शिवशंकर नावाचे. तर त्यांनी असं माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला होता की ते जीर्ण झालेलं पुस्तक होतं, त्याचं पुनर्मुद्रांकन आपल्याला करता येईल का. तर आम्ही फार आनंदाने ते काम हाती घेतलं आणि पुस्तक जवळपास तयार आहे. कदाचित 1-2 महिन्यामध्ये त्याचं प्रकाशन होईल. सांगण्याचा हेतू हा की ते पुस्तक पुनर्मुद्रांकन करताना ते जे वाचण्यात आलं त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अप्पासाहेब काडादींचा उल्लेख आहे. अप्पासाहेब काडादी ज्या वेळेला नगराध्यक्ष होते त्यावेळेला नगरपालिकेचा कारभार कशा पद्धतीनं केला त्यांनी, ह्याचे काही दाखले त्याच्यामध्ये आहेत. आणि अतिशय सुंदर, म्हणजे आजच्या घडीमध्ये तरी खूप म्हणजे ते मार्गदर्शक असं आहे. अप्पासाहेब काडादींनी नगराध्यक्ष असताना 1 नया पैशाचा कधीही मानधन घेतलं नाही. सातत्याने लोकसेवा, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा असेल, रस्त्यांचा असेल किंवा अन्य शहरामधली कामं असतील, ही कामं चांगल्या पद्धतीनं कशी होतील याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं. आणि एक आदर्श नगराध्यक्ष कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अप्पासाहेब काडादी. आज आपण राजकारणामध्ये बघतो काय चाललेलं आहे, पर त्याच्यावरती बोलायचं नाही आहे, पण पत्रकारितेमध्ये असल्यामुळं बऱ्याच वेळेला याची खंत वाटते की म्हणून अप्पासाहेब काडादी आदर्श आहेत. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेसारखा उपक्रम घेतो. अनेक उपक्रम आपण घेतो, त्यातला एक वक्तृत्व स्पर्धेचा उपक्रम आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं नवले सर आपण प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलात. खरं तर नवले सरांना मी खूप दिवसापासून सोशल मीडियाच्याद्वारे आम्ही एकमेकाशी आमची ओळख होती, पण पत्रकारितेमध्ये असलेला जो कोणी असेल त्याची ओळख माध्यमाद्वारेच होत असते. आणि तशी ओळख खूप जुनी आहे सरांची. उत्तम बोलतात, उत्तम लिहितात, लोकसंग्रह चांगला आहे. त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो.
आपल्या सर्वांचंही आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. आपण आपल्या प्रास्ताविकातून आदरणीय कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या सुंदर आणि प्रेरणादायी अशा आठवणी जाग्या केला. मित्र हो, कार्यक्रमाची सुरुवात होते मनपूर्वक स्वागतानं आणि कार्यक्रमाचा आनंद वाढतो प्रमुख पाहुण्यांच्या अगत्यपूर्वक येण्यानं. तेव्हा आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीला मान देऊन अगत्यपूर्वक उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले सर यांचा परिचय करून देतील प्राध्यापक संतोष पवार. नमस्कार. संगमेश्वर कॉलेज, स्वायत्त दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी यांच्या 115व्या जयंती प्रित्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2024च्या या उद्घाटन सत्रामध्ये उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर श्री शंकर दत्तात्रय नवले यांचा परिचय सर्वांसमोर ठेवतोय. तिला समोर जागा द्या, नाहीतर द्या जागा द्या. सर 13 नोव्हेंबर 2014 पासून NBN सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर इथं प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी प्रभारी अधिष्ठाता म्हणजे डीन होते. त्यांनी मराठी ज्याला आपण डिप्लोमाचं शिक्षण म्हणतो, डिप्लोमा पूर्ण केलं पुणे शासकीय तंत्रनिकेतनमधून आणि BEचं शिक्षण झालं त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पूर्वीचं औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर. त्यांनी MTech आणि PhD वीर जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट VJTI मुंबई इथं त्यांनी पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मुंबई इथून त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर आपल्या PhD संशोधनाचा काही भाग रोम विद्यापीठ इथले इथून पूर्ण केला. त्यानंतर डॉक्टर नवले यांनी फ्रान्सच्या ग्रेनोबल विद्यापीठातून आपलं पोस्टडॉक संशोधन पूर्ण केलं. त्यांची प्रमुख उपलब्धी सांगायचं झालं तर त्यांनी इटलीतील PhD संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. इटली सरकारकडनं ती शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त आहे. फ्रान्समध्ये पोस्टडॉक संशोधनासाठी युरोपियन कमिशन फेलोशिप त्यांना मिळालेलं आहे. त्यांना 24 वर्षाहून अधिक या क्षेत्रातला अनुभव आहे. तसंच 13 वर्ष ते प्रशासक आहेत, 6 वर्ष त्यांचा संशोधनाचा अनुभव आहे. 2014 साली संपूर्ण भारतातून 4 संशोधक निवडले गेले. त्यात त्यांची एक निवड झाली युरोपियन कमिशन फेलोशिपसाठी. 2014 मध्ये जर्मनीमध्ये त्यांच्या एका शोध निबंधाला 400 युरोचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांना विविध वित्तीय संस्थांकडून एकूण 35 लाख रुपयाचा संशोधन निधी मिळालेला आहे. भारतातली सर्वोच्च अभियांत्रिकी संस्था IIT या संस्थेकडनं 2009 मध्ये IIT खरगपूर इथं सर्वोत्तम सहभागी पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. 2015 साली सोलापुरातल्या पुरस्कारांमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम शिक्षक प्रेरणा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 2018 साली सोलापूर शिक्षक परिषदेमध्ये शिक्षणातील उत्कृष्टता पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. 2020 मध्ये 7व्या आंतरराष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम संशोधक पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला. 2022 मध्ये सोलापूर येथील अभियंता संस्थेनं त्यांना तरुण शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार देखील प्रदान केलेला आहे. 2022 मध्ये दैनिक तुफान क्रांतीनं शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल आदर्श सेवा सन्मान पुरस्कार त्यांना बहाल केलेला आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 19व्या स्थापना दिवसानिमित्त सर्वोत्तम प्राचार्य पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. या वैयक्तिक अचिव्हमेंट बरोबर देखील 1 ऑगस्ट 2023 रोजी सोलापूर विद्यापीठाच्या 19व्या स्थापना दिनानिमित्त सर्वोत्तम महाविद्यालयाचा पुरस्कार देखील त्यांच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेला आहे. हे देखील कौतुकास्पद आहे. एकूणच विद्यापीठ स्तरावर आणि उच्च शिक्षणाच्या स्तरावर जर त्यांनी सांभाळलेली पदं बघितली तर साधारण ती यादी होते 28 ते 29-30च्या दरम्यान. काल डॉक्टर मुडेगावकरांनी मला एक निरोप दिला की ते प्राचार्य नियुक्त सिनेट मेंबरचे देखील कालच त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर अशा या सरांचं आज मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि काही त्यांना जे पुरस्कार मिळाले, अर्थात ते सगळंच वाचत बसत नाहीये, कारण BOS पासून BOD
यापर्यंत त्यांचा हा सगळा प्रवास आहे. एकच शेवटची नोंद जी उच्च शिक्षणावर सगळेच जण डोळे विस्फारतात, तर UPSC नवी दिल्ली इथे अशासकीय सदस्य म्हणून देखील सरांनी काम केलेलं आहे. आता NBN सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर इथं प्राचार्य म्हणून कार्य करत असताना त्यांनी केलेलं शिक्षण क्षेत्रातलं भरीव कार्य थोडंसं समोर ठेवतो. NAC कडून A ग्रेड मान्यता त्यांच्या संस्थेला मिळालं, CGPA 3.15 आणि 4 सायकलमध्ये. त्यानंतर सोलापूर विद्यापीठाकडून AAA++ ग्रेड 93.33% स्तरावर ते राहिले. राष्ट्रीय स्तरावर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन भारत सरकारकडून अटल रँकिंग ARIIA त्यांना मान्यता मिळाली आहे. मोईच्या इनोव्हेशन सेल भारत सरकारकडून 4.5 स्टार रेटिंग त्यांना मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या अभिनव प्रकल्पासाठी कॉपीराईट प्राप्त त्यांनी काम केलेलं आहे. IITM पुणे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारे क्लाउड फिजिक्स संशोधनासाठी संशोधन केंद्र त्यांनी स्थापन केलेलं आहे. ते खास बघण्यासाठी आमची मुलं येतात, शालेय स्तरावरची मुलं येतात आणि 11वी-12वीची विज्ञान शाखेतली मुलं देखील ते बघण्यासाठी येतात. 2023 मध्ये सोलापूर विद्यापीठानं सर्वोत्तम महाविद्यालय त्यांना या सगळ्या कामासाठी प्रदान केलेलं आहे. मी मगाशी उल्लेख केला की सिनेटमधून देखील सिनेट मेंबर म्हणून देखील त्यांची निवड झालेली आहे आणि अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. संगमेश्वर परिवार आणि सिंहगड परिवार या दोन्ही संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. अशा या गुणी व्यक्तिमत्वाला जे साहित्यिकांमध्ये रमतात, बोलणाऱ्यांमध्ये रमतात. आता प्रशांत जोशी सरांनी सांगितलं की आप्पांचा आशीर्वाद छान बोलतोस म्हणून जो तुम्हाला लाभला, त्याचंच हे प्रतीक आहे. आणि आज 20 लाख लोकांपर्यंत प्रशांत जोशींचा आवाज जातो. IAS ऑफिसर असतील, पालिकेचे आयुक्त असतील, जे कोणी असतील, पण आकाशवाणीचा हा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो. त्यांनी देखील त्याचा उल्लेख केला. अशा कर्मयोग्यांचा आशीर्वाद आहे म्हणून ही संस्था शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते असं म्हणाव्यास हरकत नाही. मनपूर्वक स्वागत सर. पुढची सूत्र दत्तात्रय गुड्डेवाडी सरांकडे. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत कर्तृत्ववान आणि यशस्वी व्यक्तिमत्वाच्या धनी असणारे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले सरांचा परिचय आपण करून दिला. भारतीय संस्कृती ही विचारतत्वाने फुलणारी आणि आचारतत्वाने फुलविणारी संस्कृती आहे आणि अतिथी सत्कार हा या संस्कृतीमधलाच एक शिष्टाचार. या शिष्टाचाराला अनुसरून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सरांना मी विनंती करतो की त्यांनी नवले सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. त्याचबरोबर आपल्या संगमेश्वर महाविद्यालयाचे शिक्षण सल्लागार आदरणीय प्राध्यापक प्रमोद दर्गो पाटील सर यांचाही प्राचार्यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मित्र, स्वयंभू माणसे आपल्या कर्तृत्वाने इतक्या उंचीवर पोहोचलेली असतात की त्यांच्या यशातून त्यांच्या कार्याचा साक्षात्कार समाजाला होत असतो. असंच एक स्वयंभू कर्तृत्ववान आणि यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शंकर नवले सर. मी नवले सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. आपल्याला जो आप्पासाहेबांचा आशीर्वाद मिळाला, आप्पासाहेबांनी जे आपलं कौतुक केलं की छान बोललात, आजही तुम्ही खरोखर त्याच पद्धतीने छान बोलतात आणि एक माध्यम प्रमुख म्हणून तुम्ही लोकांच्या भावना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करतात. अतिशय छान असं तुमचं वक्तृत्वसुद्धा छान आहे आणि ऑफकोर्स तुमची लेखणीसुद्धा छान आहे. त्यामुळेच दैनिक संचार सारखा पेपर हा खूप लोकांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यातून लोकांना जे प्रबोधन होतं. किंवा मी तुम्हाला सांगतो, दैनिक संचारमध्ये येणारे जे लेख, मी पूर्वी सुहास पुजारी सरांचे लेख यायचे तेही वाचायचो. PRO आहेत त्यांचेही दर 15 दिवसाच्या रविवारनंतर त्यांचे यायचे, त्यांचे मी आवर्जून वाचायचो. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी माझी आत्ता ओळख करून दिली ते
आमचे मित्र संतोष पवार सर, मी यांचा आवाज आकाशवाणीवर ऐकत असतो, कारण माझ्या घरात टी व्ही नाही, आम्ही फक्त रेडिओ ऐकतो आणि ते पण आकाशवाणी ऐकतो. आणि आकाशवाणीवरचे जे निवेदक आहेत ते कोण कोण निवेदक आहेत, काय आहेत, आणि ह्या निवेदक त्यांनी आता ज्यावेळेस परिचय करून देताना सुद्धा त्यांच्या आवाजातला जो शुद्धपणा आहे, जो आवाजामध्ये जो निवेदक म्हणून आता सध्या नैमित्तिक निवेदकसाठी आकाशवाणीला जाहिरात चालू आहे. दररोज सकाळी 2-3 वेळा त्याची जाहिरात येते की नैमित्तिक निवेदक कोणाला बनायचं असेल तर आकाशवाणीला ते अप्लाय करू शकतात. मला वाटतं 17 तारीख काहीतरी लास्ट डेट आहे, 12 तारीख. म्हणजे आकाशवाणीला जर निवेदक बनायचं असेल तुमच्यापैकी सुद्धा, कारण आता ही स्पर्धा जी आहे वक्तृत्व स्पर्धा आहे आणि अर्थातच त्यासाठी त्यांचे काही क्रायटेरियाज आहेत. ज्यांना वाटत असेल की माझे ते मी क्रायटेरिया पूर्ण करतो, अर्थात तो सोलापूर शहरातला रहिवासी असावा, असे बरेचसे त्याच्यामध्ये हे आहेत, त्याला सामान्य ज्ञान असावं, अशा सर्वांसाठी ती म्हणजे स्पर्धा म्हणण्यापेक्षा त्यांनी ते सांगितलेली ही नोकरी नाही, पण तुमच्या कलागुणांना वाव देण्याचं एक व्यासपीठ आहे. बरोबर आहे का? हे शेवटची तुमचे त्या जाहिरातीमधले शेवटचं हे आहे की ज्यांना वाटतं की माझे कलागुण माझ्यामध्ये काय आहेत, त्यांनी या कार्यक्रमाच्या म्हणजे याच्यात आकाशवाणीमध्ये हे करावं, अशी एक त्याची जाहिरात आहे. मी संतोष पवार सरांचा आभारी आहे, त्यांनी माझा खूप छान परिचय करून दिला. खरं तर माझा परिचय आम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्यामुळे इंग्रजीमध्ये होता. त्यांनी मला काल सकाळी फोनही केला होता की सर मराठीमध्ये आहे का. आय एम सॉरी, मला मराठीमध्ये मी तुम्हाला ट्रान्सलेट करून दिलं नाही, पण कदाचित मी दिलं असतं तेवढं छान झालं नसतं जेवढं तुम्ही मराठी स्वतः ट्रान्सलेट करून केलं. डॉक्टर मोडेगावकर तुमच्याकडे जे आहेत ते आमच्या सिंहगड पब्लिक स्कूलला आमचे टीचर होते, तेही म्हणजे खूप छान, त्यांचं इंग्लिशमध्ये त्यांचं खूप छान हे आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि ही जी स्पर्धा आहे याला मुळातच नाव जे दिलेलं आहे उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा. आता उत्स्फूर्त म्हणजे मी आत्ताच पुजारी सरांशी बोलत होतो की पुजारी सर नक्की स्पर्धेचं स्वरूप कसं असणार आहे. तर त्यांनी सांगितलं युवा महोत्सव आपला जो असतो, युवा महोत्सवामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, तुमच्यापैकी पार्टिसिपेट पण काही विद्यार्थी करत असतील, की युवा महोत्सवामध्ये तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेच्या वेळेस अगोदर थोडासा 1-5 मिनिट अगोदर विषय दिला जातो. त्याच पद्धतीने याही ठिकाणी तुम्हाला विषय दिला जाणार आहे. अर्थात तो विषय त्या चिठ्ठीमध्ये असणार आहे. तुमच्या म्हणजे जी चिठ्ठी तुम्ही उचलाल त्यासाठी 5 मिनिट बाहेर जायचं, विचार करायचा, इथे यायचं आणि बोलायचं. ती खरी उत्स्फूर्तता. तुम्हाला एखादा विषय दिला, त्या विषयामध्ये तुम्हाला लगेच काय बोलता येतं. मला आता आठवतं ह्या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं, मी खरं तर मी जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी. आमच्या शाळेमध्ये त्यावेळेसही अशा काही म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, आमच्या शाळेमध्ये ना म्हणजे आवर्जून प्रार्थना झाली की आम्हाला सर्वांना लिंबाच्या झाडाखाली बसवायचे आणि साने गुरुजींचं श्यामची आई पुस्तकाचा दररोज एक धडा कोणीतरी वाचायचा. त्यावेळेस असं वक्तृत्व हे नव्हतं, पण तो धडा प्रत्येकाने वाचायचा. आणि मला अजून आठवतं की त्यावेळेस ना इराण युद्ध चाललेलं होतं. म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये तसे उपक्रम चालतात. आमच्या शाळेमध्ये उपक्रम काय चालायचा, आमच्या गावामध्ये एकच पेपर यायचा. आमच्या गावात एक दुकान होतं, त्यांना मी शेठजी म्हणायचो. त्या शेठजींकडे एक पेपर यायचा. तो पेपरही घेऊन येणारे आमचे एक गुरुजी होते, कांबळे गुरुजी नावाचे गुरुजी होते. ते पेपर घेऊन यायचे. तो पेपरमध्ये तो शेठजीचा पेपर असायचा, पण शेठजींना देण्याच्या अगोदर शाळेत तो पेपर आणायचे. शाळेत आणल्यानंतर मग विद्यार्थ्यांना प्रत्येकाने म्हणजे ते श्यामची आई पुस्तकाचा धडा प्रत्येकाला वाचायला सांगायचे. त्यांनी वाचायचा आणि ते झाल्यानंतर चालू घडामोडींवरती कोणीतरी पुढे येऊन बोलायचं. आजकाल आता मीडिया असल्यामुळे सर्वांना चालू घडामोडी म्हणजे अगदी कुठे जगात काय घडलं की 1 मिनिटात आपल्याला कळतं, 1 सेकंदात म्हटलं तरी कळतं. पण त्यावेळेस म्हणजे त्या पेपरमध्ये यायचं आणि मग त्यावेळेस इराण युद्धाचं काहीतरी यायचं. मला ते कळायचं नाही इराण युद्धाचं. दररोज त्याच बातम्या कुठेतरी सांगायचं, कारण वाचणारे विद्यार्थी आमच्यासारखेच कोणीतरी असायचे. पण त्या कुठेतरी ते म्हणजे त्या काळातली म्हणजे त्या गोष्टी म्हणता येईल की आम्हाला ती थोडीशी वाचनाची म्हणा किंवा ऐकण्याची एक सवय लागली आणि पुढे वक्तृत्वच असं काही आम्हाला म्हणजे मी खरं तर फार चांगला वक्ता नाहीच. मी सुहास पुजारी सरांसारखा वक्ता या ठिकाणी बसलेला असताना मला बोलता येतं असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, कारण ते इतकं छान बोलतात. आपल्याला खरंच कधी जर ऐकायचं असेल सुहास पुजारी सरांचा ऐकावं, अभ्यासपूर्ण, कारण ते मराठीचेच प्राध्यापक आहेत, त्यामुळे ते छानच बोलतात. आम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे आम्हाला तेवढं छान बोलता येत नाही. पण मला अजून आठवतंय माझी 10वीची परीक्षा झाल्यानंतर आमचं एक शिबिर होतं, RSS एक शिबिर होतं, निवासी शिबिर होतं. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या शिरूर घोडनदी माझं गाव, तिथून पुढे गेल्यानंतर कोंडापुरी नावाचं गाव आहे आणि कोंडापुरीच्या आत एक दरेकरवाडी नावाचं गाव आहे. तर त्या गावामध्ये शिबिर होतं आणि मी त्या निवासी शिबिरामध्ये होतो. आणि त्या निवासी शिबिरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे कोणी त्यांनी तसं शिबिर अटेंड केलेलं असेल तर त्यात काही म्हणजे सकाळपासून आपण श्रमदान करायचं, मग दुपारी आपण
जे आम्हाला तिथं काही गावामध्ये विहिरी होत्या, तिथं जाऊन आंघोळी करायच्या. मग आल्यानंतर बरेच मोठमोठे वक्ते यायचे, ते त्यांची व्याख्यानं द्यायचे. ते काय विषय सांगतात ते विषय सुद्धा कदाचित ते कळण्या इतकं वय नव्हतं, पण काहीतरी वेगळं नवीन चांगलं सांगतायत असं वाटायचं. आणि ते झाल्यानंतर मग संध्याकाळी आम्हाला तिथं जवळपास ज्या वाड्या वस्त्या असतील तिथं जाऊन आम्ही काहीतरी प्रबोधन करायचं, असा तो कार्यक्रम असायचा. आणि मग संध्याकाळचं रात्रीचं जेवण झाल्यानंतर आम्हाला विषय द्यायचे. आता जसं तुम्ही म्हटलं ना, मी त्या मुळात त्या विषयाकडे येतोय. आम्हाला विषय द्यायचे आणि आम्हाला सांगायचे की तुम्ही ह्या जो काही तुम्हाला विषय देईल त्या विषयावरती तुम्ही बोलायचं. आणि मला अजून आठवतं, मला विषय आला होता मांजर. मांजर या विषयावरती बोलायचं. अर्थात मी काय बोललो काय नाही आता मला फारसं आठवत नाही, पण मला आठवतं की मी तो विषय सुद्धा मी बोललो होतो मांजर ह्या विषयावर सुद्धा. कारण मांजर हा आपल्या घरातला सर्वात आवडता पाळीव प्राणी आहे. म्हणजे कुत्रा जेवढा पाळीव प्राणी आवडतो तेवढाच मांजर सुद्धा. आणि खेडेगावामध्ये तर कुत्रा आणि मांजर हा आपल्या घरातला घटकच असतो. म्हणजे आमच्याकडे कुत्रा आपल्या घरातला घटक नाही किंवा मांजर आपल्या घरातला घटक नाही असं नाही. आपल्या घरातली आई जर स्वयंपाक बनवत असेल तर आपल्यासाठी भाकरी बनवत असेल तर आपल्या कुत्र्यासाठी आणि आपल्या मांजरासाठी दूध हे आवश्यक मधलंच आपल्या घरातल्याच व्यक्तीसाठी एक करतोय, अशा पद्धतीचं एक ते हे असायचं. त्यामुळे त्याच्याविषयी बोलणं फारसं अवघड नव्हतं, पण तरीसुद्धा त्यावेळेस तो विषय अचानक मिळालेला विषय. आणि मला वाटतं की खरं तर म्हणजे वक्ता कधी असावा, कसा असावा, तर तुम्हाला एखादा विषय अचानक सांगितला आणि त्याच्यावरती बोलायचं आहे, तेव्हा जर बोलता आलं तरच तो वक्ता खरा वक्ता. अदरवाईज मग तुम्हाला काही तर स्क्रिप्ट दिलेली आहे, ती फक्त इथे यायची वाचायची, किंवा तुम्हाला अर्थात म्हणजे वेगळ्या स्पर्धा पण असतात की जिथे तुम्हाला विषय अगोदर दिलेले असतात, तुम्ही चांगली तयारी करायची असते आणि मग येऊन बोलायचं असते, अशाही स्पर्धा असतात. पण इथं उत्स्फूर्त जे आहेत तुम्ही सर्वजण आता ह्या उत्स्फूर्त स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे जे कोणी इथं स्पर्धक आहेत या स्पर्धकांसाठी जो तुम्हाला विषय मिळेल तो विषय तुमच्या आतला आवाज पहिल्यांदा जो काही येतोय. कारण आमच्याकडे इंजिनिअरिंगच्या किंवा आपल्या सर्वांमध्ये प्लेसमेंट होताना सुद्धा एक राऊंड असतो, त्याच्यामध्ये डिबेट म्हणतात त्याला. डिबेटचा एक राऊंड असतो आणि डिबेटच्या वेळेस सुद्धा असा एखादा विषय दिला जातो. तिथे 8-10 विद्यार्थी असतात आणि मग प्रत्येकाने त्याच्याविषयी बोलायचं असतं. कोणी त्या विषयामध्ये फॉर म्हणून बोलतं, कोणी त्या विषयाच्या विरोधात बोलतं. पण प्रत्येकाला त्याच्यातून ते काय पाहत असतात की याच्यात ते नेतृत्व गुण काय आहेत, हा भविष्यामध्ये एक ॲज अ टीम मेंबर म्हणून काम करू शकतो का, त्याच्या प्रत्येक गोष्टीचे ना बारकावे असतात. तुम्हाला कोणीतरी ऑब्झर्व करणारे तिथं लोक असतात. मला अजून आठवतंय, मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर आर्मी ऑफिसरच्या नेव्ही ऑफिसरच्या मी इंटरव्ह्यूला गेलेलो होतो. आणि तो इंटरव्ह्यू जो घेतात त्या इंटरव्ह्यूची एक स्टेप असते, त्याला SSB असं म्हणतात, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचे इंटरव्ह्यू देणं ही खरोखर म्हणजे प्रत्येकाने जो कधी एखादा कोणी इथे विद्यार्थी असेल, सायन्सच्या विद्यार्थ्यांना, इव्हन बाकीच्या स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांसुद्धा UPSCची एक परीक्षा असते ज्याला कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस CDS नावाची परीक्षा असते. ती परीक्षा दिल्यानंतर पुढची स्टेप जी असते ती SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू. तो इंटरव्ह्यू एकतर तुम्ही पहिल्या दिवसाच नंतर आउट होऊ शकता किंवा पुढच्या 5 दिवसानंतर आउट होऊ शकता. अशा आता आपल्या संगमेश्वरमध्ये NCC मला वाटतं आहे, त्यामुळे NCC ज्या आहेत त्यांना ते माहीत असेल CDS आणि SSBच्या इंटरव्ह्यू किंवा काय असते. तर तिथेही अशाच पद्धतीचा तुम्हाला विषय दिला जातो आणि तिथं तुम्हाला बोलायचं असतं. आणि तिथं जर तुम्ही बोलू शकला आणि तुम्हाला ऑब्झर्व करणारे जे लोक असतात ते आर्मी ऑफिसर्स असतात. ते आर्मी ऑफिसर्स अर्थातच त्यांचा खूप मोठा अनुभव असतो आणि ते असंच सिलेक्ट करत नाहीत. कदाचित बाकीच्या इंटरव्ह्यू आपण IAS IPSच्या इंटरव्ह्यूज पाहतो, अर्धा-पाऊण तास त्या इंटरव्ह्यू चालतात आणि बरेचसे, मला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण तिथं प्रत्येकजण सांगतो की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, खूप चांगलं काम करायचं आहे. पण IAS IPS झाल्यानंतर खरोखरच तेवढ्या मनाने ते करतात का? आणि तो जर तुम्ही पाहिलं, आर्मीचा ऑफिसर जर तुम्ही पाहिला, त्यांची जी इंटरव्ह्यू सिलेक्शन प्रोसेस होते त्यानंतर आर्मीचा ऑफिसर करप्ट झालाय ही शक्यतो गोष्ट आपल्या कधी ऐकत येत नाही. कारण तो इंटरव्ह्यूची प्रोसेसच इतकी रिगरस असते. त्यातून ते सिलेक्शन करतानाच जर 100ची बॅच असेल तर 100 पैकी एकालाही कधी सिलेक्ट करत नाहीत कधी कधी, किंवा त्यांना जर वाटलं तर 100 पैकी 10 लोकांना सुद्धा सिलेक्ट करतात. अशी ती प्रोसेस असते. जाऊ दे, मला त्या विषयावर फारच बोलायचं नाही. आजचा जो विषय आहे, बेसिकली आजची ही जी स्पर्धा आहे ही कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीच्या निमित्तानं ही स्पर्धा घेतली जाते. आणि आत्ताच प्रशांत जोशी सरांनी सांगितलं की गेले 32 वर्ष ही स्पर्धा घेतली जाते. आता 32 वर्षापासून एवढी छान अशी स्पर्धा घेतली जाते आणि इथं येणारा प्रत्येक व्यक्ती, आणि याच्यामध्ये ह्या स्पर्धेमधला एक नेहमी वाचला की मागच्या वर्षी जो प्रथम क्रमांकाने आलेला असेल त्याला या वर्षी स्पर्धेत भाग घेता येत नाही, किंवा मागे कधीतरी प्रथम क्रमांक मिळालेला असेल. याचा अर्थ काय? जो मागच्या वर्षी कदाचित दुसऱ्या नंबरला राहिलेला असेल त्याच्यासाठी इम्प्रूव्हमेंटसाठीचा चान्स आहे. कारण प्रथम क्रमांकानंतर पुढचा क्रमांक असत नाही. म्हणून जो मागच्या वर्षी प्रथम आहे त्यालाच परत बोलवायचं आणि त्यालाच परत बोलायला लावायचं,
हे ऐकण्यापेक्षा जो मागच्या वेळेस 2 नंबरला होता किंवा मागच्या वेळेस 3 नंबरला होता किंवा कदाचित ज्याला मागच्या वेळेस नंबर मिळालेला नाहीये त्याने यावेळेस काहीतरी चांगली तयारी केलेली असेल, त्याच्यासाठी एक चांगली संधी असेल. म्हणून मला त्या स्पर्धेतला सर्वात आवडलेला नियम तो आहे. मी तुमच्या स्पर्धेचे सगळे नियम वाचले, त्यातला आवडलेला नियम तो आहे. आता मी ज्यावेळेस म्हणजे या एवढ्या मोठ्या एखाद्या व्यक्तिमत्वाच्या जयंतीच्या निमित्तानं एक स्पर्धा होते आणि मग त्या व्यक्तिमत्वाविषयी माझ्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून मग मी काय केलं, डॉक्टर सुहास पोजारी सरांशी बोललो. सरांना म्हटलं की सर, आप्पासाहेबांच्या विषयी असं जनरल सगळ्यांनी ऐकलेलंच आहे, परंतु तरीसुद्धा त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं ही स्पर्धा होते आणि त्याचा एक मी प्रमुख पाहुणा आहे, मला स्वतःला सुद्धा माहिती पाहिजे ना आप्पासाहेबांच्या विषयी. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी आप्पासाहेबांच्या विषयी अतिशय सुंदर असा संचारमध्ये लिहिलेला लेख आहे, तो लेख त्यांनी मला पाठवला. अतिशय मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, मी प्रिंट करून आणलेला आहे. इतका सुंदर त्यांनी तो लेख लिहिलेला आहे आणि आप्पासाहेबांचं पूर्ण जीवनचरित्र त्या लेखामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आप्पासाहेब काय आहेत काय नाही, कर्तृत्वाचे देखणे जीवनशिल्प या नावानं त्यांनी म्हणजे टायटल दिलेलं आहे ना. इतका सुंदर लेख लिहिलेला आहे. अगदी या लेखामध्ये तुम्ही जर वाचलात, मी नक्की सांगेल प्रत्येकाने वाचावं. मी स्वतःसुद्धा हा लेख वाचला आणि त्यानंतर मला कळालं की अरे, एखाद्या व्यक्तीला जे एक टायटल दिलं जातं, टायटल ज्याला आपण टायटल म्हणूयात, आप्पासाहेबांना टायटल दिलं कर्मयोगी. जसं महात्मा गांधीजींना महात्मा कोणीतरी टायटल दिलं, महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा कोणीतरी टायटल दिलं. मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे, आमच्या अण्णांना कोणीतरी कर्मवीर ही टायटल दिलं. एखाद्या व्यक्तीला असं एखादं ब्रीद दिलं जातं, कशामुळे दिलं जातं? त्या व्यक्तीचं काहीतरी म्हणजे इतरांपेक्षा सर्वांना, आपल्यासारख्या सामान्य माणसाला आम्हाला डॉक्टर म्हणतात पण आम्ही PhD केली म्हणून म्हणतात. आम्ही PhD न करता मी प्राचार्य, आता प्राचार्य डॉक्टर शंकर नवले कोणीतरी म्हणेल, पण मी प्राचार्य आहे म्हणून म्हणतात. पण तुम्ही ते नसताना सुद्धा तुम्हाला कोणीतरी एखादं ब्रीद देतं आणि मग ते ब्रीद आयुष्यभर नाही तर आता म्हणजे निवेदकांनी खूप छान, तुमचं खरंच निवेदन खूप छान, त्याने सांगताना सांगितलं की तुमचा म्हणजे जीवन संपल्यानंतर सुद्धा तुमचं फक्त कार्य शेवटपर्यंत राहतं आणि ते कार्य राहण्यासाठीच कदाचित तुम्ही तुमच्या जीवनाचा जो काही प्रवास असेल, आपल्या सर्वांना माहीत नाहीये की आपल्याला किती असणार आहे तो प्रवास, पण जो काही प्रवास असणार आहे त्या प्रवासामध्ये मला जो वेळ मिळालेला आहे त्या वेळामध्ये मी काय काय केलं आणि मग तसं जर काहीतरी उत्कृष्ट केलेलं असेल तरच तुम्हाला अशा प्रकारचे टायटल मिळतात. म्हणजे कर्मयोगी हे टायटल लोकांनी दिलेलं टायटल, त्यांनी स्वतःहून कधी म्हणलेलं नाही किंवा त्यांनी कोणती डिग्री घेतली म्हणून. कर्मयोगी अशी डिग्री कधी नसते, कर्मयोगी डिग्री नाही, महात्मा ही डिग्री नाही, हे लोकांनी उत्स्फूर्तपणे दिलेलं एक टायटल आहे. आणि अशा एका एवढ्या मोठ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतो. मी ते वाचत असताना माझ्या लक्षात आलं की म्हणजे आपल्या आप्पासाहेब काडादींची फॅमिली मूळची सोलापूरचे नाहीत, ते खरं तर निजाम राजवटीमध्ये त्यांचं पूर्वीचं त्यांचं म्हणजे पंजोबांच्या काळात तिकडे हे होते, पण पंजोबांच्या काळातले ते इथे त्यांची फॅमिली सोलापूरमध्ये शिफ्ट झाली. नंतर इथं येऊन उद्योग व्यवसाय केला. उद्योग व्यवसायामध्ये ते सेटल झाल्यानंतर, चांगलं हे झाल्यानंतर मग म्हणजे पुढे भविष्यामध्ये आप्पासाहेबांचा जन्म झाल्यानंतर आप्पासाहेबांचं शिक्षण सोलापुरातच झालेलं आहे. म्हणजे आप्पासाहेब हे त्या काळामध्ये आपल्या इथं तुळजापूर वेस्टच्या तिथं त्या शाळेमध्ये शिक्षण झालं. त्याच्यानंतर नॉर्थ कोर्टची जी प्रशाला आहे तिथं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यानंतर इथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी पुण्याला डेक्कन कॉलेजला गेलेले होते. डेक्कन कॉलेज तुम्हाला म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत डेक्कन कॉलेज वगैरे, ह्या इंग्रजांनी त्या काळात चालू केल्या. डेक्कन एज्युकेशन सोसायटी फार जुनी एज्युकेशन सोसायटी आहे, तर तिथं डेक्कन एज्युकेशन सोसायटीला ते गेलेले होते. परंतु त्याच काळात त्यांच्या घरामध्ये म्हणजे इकडे कदाचित त्यांनी असण्याची आवश्यकता होती. त्यांचा जो काही कौटुंबिक जो काही बिझनेस होता त्यात विभक्तपणा येत होता, म्हणून ते इकडे आले आणि त्यांनी इथं सोलापूरमध्ये येऊन काम करायला सुरुवात केलं. दरम्यानच्या काळात मग त्यांचं लग्न झाल्यानंतर ते ज्या वेळेस म्हणजे तुम्हाला सांगतो, कारण ते सधन कुटुंबातून येत होते. आता ही काडादी कुटुंब खरोखरच म्हणजे सोलापुरातलं एक नामांकित कुटुंब आहे. ज्या वेळेस ते लोणावळ्याला गेले, ते महात्मा गांधीजी आणि महात्मा बसवेश्वरांना खूप मानणारे अशी व्यक्ती होते. त्या काळात अर्थातच पूर्ण देशच महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित असा देश होता. ते लोणावळ्याला गेले होते. सपत्नीक त्यांचे मित्र पण होते, त्यांच्या पण पत्नी, कदाचित ते दोघे मिळून लोणावळ्याला गेलेले होते. आणि लोणावळ्याला गेलेले असताना त्याच वेळेस महात्मा गांधीजींनी एक हाक दिलेली होती की जे काही विदेशी कपडे आहेत, विदेशीची होळी करणे, आपण इतिहासातच फक्त वाचलेलं आहे, पण ह्या लोकांनी ते अनुभवलेलं आहे, हे लोक ती जगलेली आहेत. आणि मग विदेशी कपड्यांची होळी करायची
लोक आपल्या घरात इथं असताना होळी करणं सोपं आहे, म्हणजे मी दुसरा कपडे घालायला नेऊन बाजारपेठेत टाकेल. ते लोणावळ्यात होते आणि लोणावळ्यात असताना विदेशी कपड्यांची होळी करायची. अर्थात त्यांच्या अंगात कोट होता सगळे, कारण ते तसे सदन कुटुंबातून येत असल्यामुळे त्यांची त्यावेळेचे कपडे कसे असतील आपण फक्त विचारच करू शकतो. त्या कपड्यांचा लोणावळ्यामध्ये जी होळी झाली त्या होळीमध्ये त्यांनी त्यांचे कपडे तिथं टाकले. त्यांनी पण त्यांच्या सपत्नीक किंवा त्यांच्या मित्रांच्या बरोबर त्यांनी ते कपडे तिथं लोणावळ्याच्या त्या होळीमध्ये टाकले. आणि त्या ज्या महात्मा गांधीजींनी जी काय हाक दिलेली होती त्या हाकेला प्रतिसाद म्हणून यांनी तिथं सुरुवात केली, त्यांच्या कार्याला सुरुवात केली आणि तिथं सुरुवात केली. पण त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे इंग्रजांचं सरकार होतं. सरकार म्हणजे अर्थातच असं जो कोणी त्यावेळेस मग त्या सरकारच्या विरोधात विद्रोही भावना झाली ना ही. मग त्यामुळे आप्पासाहेबांना त्यांनी म्हणजे शोध मोहीम चालू केली. आप्पासाहेब मुंबईत गेले, जवळजवळ 20 दिवस भूमिगत राहिल्यासारखे मुंबईत राहिले आणि त्यानंतर मग सोलापूरला आले. सोलापूरला आल्यानंतर म्हणजे आज आपण जो काँग्रेस पक्ष बघतो किंवा काँग्रेस ही पूर्वीपासूनची परंपरा होती. सोलापूरमध्ये त्यावेळेस काँग्रेस पक्ष नव्हता. आप्पासाहेब काडादेंनी पहिल्यांदा काँग्रेस पक्षाची स्थापना सोलापूरमध्ये केली आणि सोलापूरमध्ये काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर काँग्रेसकडूनच मग त्यावेळेस पक्ष स्थापन केला. ते पहिले सोलापूरचे अध्यक्ष पण होते. त्यानंतर आत्ताच उल्लेख पण केला की सोलापूरची महानगरपालिका जी आहे, कारण आता सरांनी सांगितलं पी शिवशंकर सरांनी की ते जे काही पुस्तक होतं ज्यांनी सोलापूरच्या विकासासाठी किंवा महानगरपालिकेमध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांच्यावरती ते पुस्तक काढलेलं आहे. सोलापूरच्या महानगरपालिकेचे ते त्यावेळेसचे महापौर होते, म्हणजे सोलापूरमध्ये त्यांनी महापौर म्हणून काम केलं. आणि त्यानंतर पहिल्यांदा ते म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर अक्कलकोटचा जो विधानसभा आपण मतदारसंघ म्हणूयात तिथून ते आमदार म्हणून निवडून आले. अक्कलकोटमधून आमदार झाले पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावरती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे ते खासदार म्हणून निवडून गेले, काँग्रेसकडून निवडून गेलेले होते, ते खासदारही झाले. आणि फक्त आमदार खासदार झाले असं नाही तर त्याच दरम्यानच्या काळामध्ये त्यांना बाकीच्या गोष्टी अर्थात म्हणजे आप्पासाहेबांचं जीवनचरित्र फार म्हणजे हे वाचण्यासारखं आहे. कदाचित फक्त हा लेखच नाही, मला आता अशी अपेक्षा झालेली आहे की आप्पासाहेबांचं जर एखादं पुस्तक असेल तर ते पुस्तक पूर्ण वाचलं पाहिजे, कारण त्याच्या प्रत्येक बारीक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ते खासदार झाले. त्यानंतर सोलापूरमध्ये त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी खास आवर्जून, कारण इथे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी पण आहे, तर मुलींच्या शिक्षणासाठी सिद्धेश्वर कन्या प्रशाला नावाची अगोदर म्हणजे मुलींसाठीची संस्था हे चालू केली, शाळा चालू केली. त्या अगोदर त्यांना असं वाटलं की शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगलं काहीतरी आपलं एक शैक्षणिक संस्था पाहिजे, म्हणून त्यांनी हे संगमेश्वर जे कॉलेज आहे हे संगमेश्वर कॉलेजची स्थापना 1953 साली, बरोबर आहे का, 1953 साली संगमेश्वर कॉलेजची स्थापना केलेली होती. आणि त्यावेळेस संगमेश्वर सोसायटी नव्हती, एज्युकेशन सोसायटी नव्हती, केली सोसायटीच्या अंडर संगमेश्वर कॉलेज चालू केलेलं होतं. आणि 1960ला मला वाटतं संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी म्हणून चालू केली. आणि संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या अंडर आज आपण जे पाहतोय म्हणजे संगमेश्वर कॉलेज हे सोलापुरातलं एक नामांकित कॉलेज. अगदी म्हणजे तुम्ही जाताना येताना पाहता की सिटीज फास्ट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून जो हा वरती टायटल ह्या बिल्डिंगच्या वरती, तो पाहिल्यानंतर प्रत्येक वेळेस मी जेव्हा इथून जातो ना सर, तो टायटल पाहिल्यानंतर अरे म्हणजे एक काहीतरी स्वतःचं म्हणजे स्वतः उभं केलेलं आहे, म्हणजे एक इन्स्टिट्यूट म्हणून इन्स्टिट्यूटची स्वतःची एक छाप आहे. आणि अर्थात याची पायाभरणी तेव्हापासून झालेली आहे. म्हणजे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी असेल किंवा बाकीच्याही आपल्या सोलापूरमध्ये जे आपण वैश्यपायन मेडिकल कॉलेज म्हणतो, सोलापूरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नव्हतं. हे सोलापूरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्यासाठी सर्वात जास्त स्ट्रगल कोणी केला असेल तर आप्पासाहेबांनी केला. आणि आप्पासाहेबांनी आज सोलापूरचं मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्रातलं 3 नंबरचं मेडिकल कॉलेज मानलं जातं. सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमधून म्हणजे अतिशय चांगले निष्णात असे डॉक्टर आजपर्यंत तयार झालेले आहेत, जे डॉक्टर फक्त सोलापुरात महाराष्ट्रात देशात सेवा देतात असं नाही, देशाच्या बाहेर सुद्धा सेवा देतात. आमचे एक प्राध्यापक आहेत डॉक्टर S.H. पवार सर, त्यांचा मुलगा सुद्धा ह्या कॉलेजमधून शिकलेला आहे. तो ऑस्ट्रेलियामध्ये सर्व्हिस करतो आणि जगातल्या जिथे जिथे म्हणजे अशा काही क्रिटिकल सर्जरीज असतात तिथं ते स्वतः कन्सल्टंट म्हणून जातात, म्हणजे ते शिकलेले इथून आहेत. अर्थात याची ब्रीज जे आहेत हे त्यावेळेस आप्पासाहेबांनी हे केलेलं आहे. ते मेडिकल कॉलेज इथं आलं आणि फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर त्यानंतर सहकारी क्षेत्रामध्ये आप्पासाहेबांनी काम केलेलं आहे. हा आपला जो सहकारी साखर कारखाना सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आपण जो पाहतोय, तो सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सुद्धा आप्पासाहेबांनी चालू केला. त्यावेळेस शेतकऱ्यांना गोळा करून एकत्र हे करून तो कारखाना चालू केला. बरं, फक्त आपल्यासारखा जर सामान्य माणूस असेल तर कारखाना चालू केला ठीक आहे, बरेच कारखाने चालू झालेले आहेत सहकार क्षेत्रामध्ये, पण आप्पासाहेबांना एक वेगळी दूरदृष्टी होती. त्यांच्या कन्या एक मला वाटतं अमेरिकेला असतात, ते फ्लोरिडाला गेले होते. तिथली शुगर फॅक्टरी कशी चालते,
अजून काय काय उपक्रम तिथं केलेले आहेत हे पाहून ते परत आले आणि त्यांनी आपल्या ह्या शुगर फॅक्टरीमध्ये चेंजेस केले आणि ती शुगर फॅक्टरी म्हणजे फक्त सोलापूर किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता एका वेगळ्या लेवलला नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या पद्धतीनं कशी असू शकते. मला वाटतं आज सर्वात जास्त गाळप क्षमता असलेला तो साखर कारखाना आहे. म्हणजे एवढा चांगला साखर कारखाना त्यांनी चालू केला. त्याच्यानंतर आपलं जे सिद्धेश्वर, कारण ते महात्मा बसवेश्वरांना मानणारे होते, ते सिद्धेश्वर जे देवस्थान आहे त्या देवस्थानचे ते अध्यक्ष, कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांनी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष झाल्यानंतर आपण जे आजचं सिद्धेश्वर मंदिर आपण पाहतोय या मंदिराच्या अवतीभोवती सुद्धा अतिशय सुशोभीकरण आणि हे सगळं त्यांनी करून घेतलं. त्या मंदिरामध्ये सगळ्या व्यवस्था त्यांनी लावल्या. बरं, हे करत असताना ते खरं तर म्हटलं तर पाहिजे की त्यांना हे सगळं करत असताना कारखान्याला सुद्धा ते सलग ते 5 वेळा अध्यक्ष होते, सलग 5 टर्म अध्यक्ष होते. त्यांचं जे काही मंडळ होतं म्हणजे जे संचालक मंडळ होतं सलग 5 वेळा बिनविरोध निवडून आलेलं संचालक मंडळ होतं. म्हणजे हे काम असल्याशिवाय लोक त्यांना निवडून देऊ शकत नाही, त्यांना सपोर्ट करू शकत नाही. म्हणजे आप्पासाहेबांचा जर विचार केला तर ते स्वतः एक द्रष्टे चांगले उद्योजक होते. कारण सोलापूरच्या जे कॉमर्स आपण ज्याला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स म्हणतो त्याचे सुद्धा ते अध्यक्ष होते. म्हणजे त्यांनी उद्योग क्षेत्रात काम केलं, त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलं, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं आहे, त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात सहकार क्षेत्रात काम केलेलं आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये ह्या व्यक्तिमत्वानं काम केलेलं नाही. आणि मग मला असा प्रश्न पडतो की त्या काळात कम्युनिकेशनची काही साधनं नसताना सुद्धा त्या व्यक्तींनी एवढी मोठं कामं केलेली आहेत. आपल्यासारख्या म्हणजे आम्ही काहीच करत नाही, कदाचित त्यांच्या 1% सुद्धा आपण काम करत नाही आहोत असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे अजून किती काय काय केलं पाहिजे त्यांनी हे करत असताना. बरं, निस्वार्थीपणा किती. आता सरांनी सांगितलं की ते महापौर असताना मानधन अजिबात घेत नव्हते. त्याच्या पुढची गोष्ट आहे जी मी पुजारी सरांच्या लेखात वाचलं की कारण त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये एवढा भाग घेतला होता, हिरिरीने भाग घेतलेला होता, पण तरी सुद्धा म्हणजे त्यावेळेसचे सोलापूरचे अजून दुसरे सुपुत्र होते तुळशीदास जाधव सर, त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून मानधन घ्या, स्वातंत्र्य सैनिक म्हणून हे घ्या. त्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून मानधन घेतलं नाही. ज्यांनी खरं स्वातंत्र्य म्हणजे आज स्वातंत्र्य सैनिक बरेच आहेत पण ते खरे स्वातंत्र्य सैनिक असताना सुद्धा त्यांनी मानधन घेतलं नाही. म्हणजे अशी ही जी लोक आहेत ह्या लोकांनी त्या काळात ज्या काही म्हणजे अशा प्रकारच्या संस्था तयार केलेल्या आहेत, अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या त्या कार्याचा ठसा आजही आपल्या सर्वांच्या मनावर आहे. किंबहुना म्हणजे संगमेश्वर परिवार असेल, सिद्धेश्वर परिवार असेल, हे सर्वजण त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतच आहेत. पण आमच्यासारख्या लोकांना सुद्धा कुठेतरी स्फूर्ती मिळते. आम्हाला सुद्धा वाटतं की अरे आपण सुद्धा म्हणजे अगदी फार नाही पण एक खारीचा वाटा म्हणून सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. मला वाटतं इथं बसलेले जे तरुण विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की आजचं जो काही वक्तृत्व स्पर्धा आहे ती होणारच आहे. तुम्हाला विषय दिले जाणार आहेत, तुम्ही छान बोलणारच आहात. आणि ज्यांनी इथं येण्याचा पहिल्यांदा म्हणजे आपल्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन का केलं पाहिजे, कारण तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा विचार केला, हीच पहिली स्टेप आहे. आल्यानंतर तुम्हाला कोणाला प्राईज मिळणार आहे कोणाला नाही मिळणार हे आपल्याला माहीत नाही, पण ज्याला प्राईज मिळेल तो नक्कीच आनंदी होईल. पण ज्याला मिळणार नाही त्याला सुद्धा खूप जास्त प्राईजपेक्षा सुद्धा लर्निंग एक्सपिरियन्स खूप असणार आहे. तो लर्निंग एक्सपिरियन्स सर्वांनी घ्या आणि इथून पुढे अशा कोणत्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी हिरहिरीने भाग घ्या. संगमेश्वर कॉलनी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा काव्यवाचन स्पर्धा ठेवलेल्या होत्या. त्या काव्यवाचन स्पर्धेमध्ये सुद्धा म्हणजे काय त्याला नाव काय सर, श्रावणधारा हे नाव अगदी फार सुंदर नाव त्याने दिलेलं होतं. आणि तो म्हणजे ज्यांनी कोणा स्वलिखित कविता असेल ते इथे येऊन वाचन करायचं, किती सुंदर कल्पना. आम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत सर. आम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आम्हाला कदाचित असं बऱ्याच वेळा वाटतं की आम्ही काही गोष्टीच्या पासून मुक्तोय का, आम्ही थोडं दूर जातोय का. आणि योगा दुसरं एक तुम्हाला सांगतो की आप्पासाहेबांची जयंती 15 तारखेला येते, पण 15 तारीख सुट्टी आल्यामुळे आज आपण शुक्रवारी आज 13 तारखेला कार्यक्रम घेतोय. 15 तारखेला अजून एक वेगळा योग आहे, आपल्या सर्वांना माहीत असाल कदाचित. कारण आम्ही इंजिनियर म्हणून ज्यांच्या नावाने पहिला म्हणजे आमचे पहिले इंजिनियर ज्यांना आम्ही मानतो सर मोक्षकोंडम विश्वेश्वरय्या, त्यांचा अभियंता दिन म्हणजे इंजिनियर्स डे आम्ही 15 सप्टेंबरला साजरा करत असतो. आणि मला वाटतं की मी खरं तर मी काही मराठीचा प्राध्यापक नाही, इतिहासाचा प्राध्यापक नाही, पण तरीसुद्धा की इंजिनिअरिंगचा प्राचार्य असताना इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असताना सुद्धा मला या ठिकाणी या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं म्हणजे एक म्हणजे हे तुम्ही सगळेजण एका वेगळ्या विचारधारेचे किंवा विचारशैलीचे लोक आहात. मला फक्त एकच आहे की मी श्रोता खूप चांगला आहे,
मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करण्याचा प्रयत्न करतो, लोकांकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. जे कोणाचे व्याख्यानं होतात, जे कोणाचे कार्यक्रम होतात, अगदी म्हणजे कोणाचे काही असू देत, मी प्रत्येक याच्यात मी ते एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो, त्यातून मला काहीतरी शिकण्याचा. कारण शेवटी म्हणजे गांधीजी नेहमीच म्हणायचे की प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. आणि मी असं म्हणू शकत नाही मी प्राचार्य म्हणजे मी खूप काही झालं. प्रत्येकजण दुसऱ्याकडून काहीतरी शिकत असतो. ह्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा आपण सर्वजण काहीतरी शिकणार आहोत. तुम्ही सर्वजणांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक. ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे आज या ठिकाणी स्पर्धेमध्ये खूप छान तुम्ही सादरीकरण कराल, तुम्हाला सर्वांना तुमच्या सादरीकरणासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं, त्याबद्दल मी संयोजकांचे खूप खूप आभार मानतो. कारण आपला अधिकचा वेळ घेणार नाही, आपल्या सर्वांना या ठिकाणी सादर करायचं आहे. मला फक्त एक प्रमुख पाहुणा म्हणून बोलवल्यामुळे आणि मला कुठेतरी वाटलं की माझ्या भावना म्हणजे आप्पासाहेबांच्या विषयी मला अजून खूप वाचायचं आहे. त्यांच्याविषयी मी लेख वाचला, मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मला जेवढ्या आठवल्या तेवढ्या मी इथे हे केल्या, पण बऱ्याचशा गोष्टी अजून खूप छान सरांनी लिहिलेलं आहे. ते सगळं जर वाचलं तर म्हणजे भारावून जाण्यासारखे व्यक्तिमत्व आहेत ही लोक. मी असंच पूर्वी दलित मित्र कदम गुरुजी जे आहेत त्यांच्याविषयी मला एक जणांनी आणून दिलं होतं, तर तेही पुस्तक मी पूर्ण वाचलेलं होतं. थोडा वाचनाचा नाद आहे, मला आवड आहे, त्यामुळे माझी स्वतःची एक लायब्ररी मी तयार केलेली आहे. मी काहीतरी असं छोटे मोठं वाचत असतो. मला अशा चांगल्या व्यक्तिमत्वाच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि मला या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि जे स्पर्धक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा, इथून पुढच्या तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडंसं खाली झुकावं, मातीत ज्यांचा रोळाला जन्म त्यांना थोडंसं वर उचलावं. या भावनेनं आपलं संबंध आयुष्य गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहणारे आदरणीय कैलासवासी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या जीवनातल्या काही प्रसंगांचा, आठवणींचा आपण या ठिकाणी आवर्जून उल्लेख केलात आणि त्यांचा परिचय आमच्या नवख्या विद्यार्थ्यांना, स्पर्धकांना या ठिकाणी करून दिला. सर, आपण खरे तर एक अभियंता, आपल्या भाषणातून, आपल्या परिचयातून आपण अभियंते असल्याचे, अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असल्याचे आम्हाला जाणवले. आणि हे अभियांत्रिकी क्षेत्र म्हणजे यंत्र आणि तंत्र यांचं रचनाशास्त्र. पण या यंत्र आणि तंत्राच्या रचनाशास्त्रात असूनसुद्धा साहित्याच्या आणि माणसांच्या जगामध्ये आपण वावरता, माणसाला माणूस जोडून माणुसकीचं शास्त्र विकसित करण्याचा आपला हा जो गुण आहे तो खरंच या ठिकाणी विलोभनीय आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. आपले पुन्हा एकदा या ठिकाणी आभार. यानंतर विद्या विनयेनं शोभते या ओळींचा ज्यांना पाहिल्यानंतर आम्हाला प्रत्यय येतो असे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि उत्कृष्ट भाषण कसं असावं याचा वस्तुपाठ देणारे माननीय प्राचार्य शंकर नवले सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मॅनेजमेंटचे प्रतिनिधी दर्गो पाटील सर, कर्मयोगी आप्पासाहेब काडादी नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रमुख आणि अनेक वर्ष ही संस्था अतिशय सचोटीनं, किंबहुना मी म्हणेन की आप्पासाहेबांच्या आदर्शानुसार चालवणारे पटणे सर, त्यानंतर प्रामुख्यानं ज्यांनी उल्लेख केला की संचारमध्ये आप्पासाहेबांचा सहवास लाभल्यानंतर जी कारकीर्द सुरू झाली, जी आजपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पातळीवरती नेली, असे आमचे पत्रकार मित्र प्रशांत जोशी सर आणि प्रामुख्यानं माझे सर्व सहकारी म्हणजे नवले सरांनी ज्यांचा उल्लेख केला, पुजारी सर सोलापुरात आल्यानंतर पहिले जे मित्र होते ते पुजारी सर होते, असे आमचे उपप्राचार्य पुजारी सर आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर. मला वाटतं या सगळ्या उपक्रमाविषयी आत्तापर्यंत वक्त्यांनी विविध प्रकारे तुम्हाला परिचय करून दिलेला आहे, पण ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला, कारण ही एक पिढी आहे, दर्गो पाटील सरांसारख्या व्यक्तींनी आप्पासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला, त्याच्यानंतर आमची पिढी येते, नवले सर आहेत, पुजारी सर आहेत. हे पुजारी सरांच्या बाबतीत आत्ताच मी त्यांना विचारलं, ज्या 32 वर्षांचा उल्लेख झाला या स्पर्धेचा, त्या पहिल्या स्पर्धेपासून पुजारी सर या उपक्रमाशी जोडलेले आहेत.
हे पटणे सर असतील, पुजारी सर असतील, मी काल शिवराज पाटील या समितीचे समन्वयक त्यांच्याशी बोलत होतो. खरं तर अध्यक्ष आज पुजारी सर, पटणे सर आणि दर्गो पाटील सरांनाच करायला पाहिजे होतं. मला वाटतं खरं तो त्यांचा सन्मान आहे, कारण आपण हे मानतो आदरणीय आप्पासाहेबांनी जे केलं, म्हणजे कर्तृत्व असेल, नेतृत्व असेल, ज्याचा परिचय नवले सरांनी आपल्याला करून दिला, तो वारसा जतन करण्याचं काम प्रामुख्याने ही सगळी मंडळी करतायत. जे दर्गो पाटील सर याच कॉलेजचे माजी विद्यार्थी, नवले सरांनी उल्लेख केला ते संतोष पवार याच कॉलेजचे विद्यार्थी, इंजिनिअरिंगचा उल्लेख त्यांनी केला. आत्ताच गुड्डेवाडी सरांनी त्याचाही परिचय थोडक्यात करून दिला की इंजिनिअरिंग क्षेत्र हे पूर्ण वेगळं आहे, थोडंसं तांत्रिक किंवा त्याला आपण मेकॅनिकल असं म्हणू शकतो. पण इंजिनिअरिंग आणि काव्य मला वाटतं हे अतिशय जोडलेलं आहे. त्याचा परिचय नवले सरांच्या भाषणातून झाला. याचं कारण असं, संगमेश्वर गीत जेव्हा लागलं होतं तेव्हा त्याने विचारलं की ही गीताची रचना कुणी केली आहे. मी म्हटलं आजपर्यंत अनेक जण येऊन भेट देऊन गेले असतील, पण संगमेश्वर गीतामध्ये त्या कवितेमध्ये रस घेऊन बोलणारी व्यक्ती आज पहिल्यांदाच आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभली. मगाशीच आम्ही बोलत होतो गणेशोत्सवाचं स्वरूप काय होतंय, मला वाटतं त्याचा परिचय आपल्यालाही येतोय. मी जेवढं शक्य होईल तुमच्यापर्यंत पोहोचेल तेवढ्या आवाजात बोलण्याचा फक्त प्रयत्न करतोय. मला वाटतं 1 मिनिट आपण थोडंसं मुद्दाम जो उल्लेख करतो की हे सगळं जे चाललंय, म्हणजे मी गुड्डेवाडी सरांचाही मुद्दाम उल्लेख करीन, तेही याच कॉलेजचे विद्यार्थी. म्हणजे आप्पासाहेबांनी ज्या ज्या संस्था स्थापन केल्या, ज्याचा नवले सरांनी उल्लेख केला, त्या सगळ्या संस्थांची फळं आज समाजात दिसत आहेत. सर, आपण इंजिनिअरिंग क्षेत्रात आहात. कालच मी माननीय चेअरमन साहेबांशी बोलत होतो संध्याकाळी. या कार्यक्रमासाठी मुद्दाम आवर्जून त्यांनी शुभेच्छा दिल्यात. नवले सरांनाही निरोप द्या म्हणाले. दुसरं आपल्या संस्थेचं नातं आहे, म्हणजे सिंहगडचं आणि आपलं नातं जसं प्रशांत जोशी सरांनी सांगितलं की अनेक आप्पासाहेबांनी उभ्या केलेल्या संस्थांमधून हे नातं विकसित झालेलं आहे. हे सगळं श्रेय त्या 32 वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या कष्टाला आहे. किंबहुना त्याच्याही आधी कितीतरी दशकं त्यांनी जी झीज सोसली, ते सोपं काम नाही. त्याचा परिचय सरांच्या भाषणातून आपल्याला आलाच. मुख्य त्यातला उद्देश एकच दिसतो की हे सगळं करत असताना, कालच मी माननीय सचिव आमच्या संस्थेच्या ज्योती काळादी मॅडम यांच्याशी बोलत होतो. त्या सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थिनी, MBA तिथूनच झालेल्या आहेत. त्यांनी मुद्दाम आठवण केली. मला वाटतं हे सगळं जर आपण पाहिलं की जिथं जिथं अशी कर्तृत्वाची आपल्याला झलक दिसते, त्यातून आपल्याला एकमेकांशी नातं आपोआप जोडलं जातं. मग तिथं माणूस पाहुणा राहत नाही. आणि मुद्दाम मी उल्लेख करतो, आपण अभियांत्रिकी क्षेत्रात आहात. आप्पासाहेब सामाजिक अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये होते. समाज घडवणं, समाज पुढं नेणं, जे ज्या संस्थांचा आत्ता नवले सरांनी परिचय करून दिला, मला वाटतं त्यातला सारांश आपल्याला लक्षात आला असेल आणि तो पुढच्या पिढीला देण्यात येणारा वारसा आहे. आणि त्यासाठी तर या उपक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. सरांनी अनेक उल्लेख केले, स्वातंत्र्य काळातला उल्लेख केला, शतसंवत्सरिक ग्रंथाचा उल्लेख जोशी सरांनी सुरुवातीला केला होता. हे सगळं एकत्रितपणे आप्पासाहेबांच्या चरित्रामध्ये पुस्तक रूपाने आपण आणतोय. संतोष पवार सरही त्यात योगदान देत आहेत. विविध छायाचित्र जमवण्याचं काम चालू आहे. खूप कष्टाने ते काम सुरू आहे. मला वाटतं हा वारसा पुढच्या पिढीला नाही सांगितला तर कदाचित तो इतिहासात काळाच्या उदरात लुप्त होऊन जाईल. एक सरांनी जी आठवण सांगितली, विदेशी कपड्यांची होळी केली, त्याचा पुढचा टप्पा जो मी प्रशांत जोशींनी, मला वाटतं आम्ही अक्षरशः खोदून काढला आणि संचारमध्ये अतिशय छोट्या स्वरूपात तो लेख लिहिलेला होता. आजही जोशी सरांना आठवत असेल. नगराध्यक्ष पदाचा उल्लेख नवले सरांनी केला. त्यांची एकूण कारकीर्द समाजाच्या हितासाठी वाहून घेतलेला सेवक याच पद्धतीचे पद गौण आहेत. नगराध्यक्ष होताना किंवा त्याच्या आधी पण आपण सगळी कारकीर्द पाहिली, ज्या घराण्यातनं आले ते संपन्न घराणं होतं. त्यांना असं प्रामुख्याने ज्याला आपण म्हणतो की रोजचे प्रश्न त्यांच्या पुढे फारसे महत्त्वाचे कदाचित नसतील, तो वारसा होता. खरं तर आप्पासाहेबांच्या वडिलांपासून आपण अनेक वेळाचा उल्लेख ऐकतो की टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्याला आप्पासाहेबांच्या वडिलांनी उत्स्फूर्तपणे मदत केलेली होती. तो वारसा त्यांनी पुढं चालवला. ते चालवणं फार अवघड काम असतं. आणि तिथं चित्र दिसतं की नगराध्यक्ष असताना आप्पासाहेबांनी एक महत्त्वाचं काम केलं. इंग्रजांचा काळ होता, राज्य इंग्रजांचं होतं. महात्मा गांधींचा फोटो, तस्बीर ही नगरपालिकेमध्ये लावली. त्यासाठी त्यांना शिक्षाही झालेली आहे. मला वाटतं हे जर आपण पाहिलं, त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेलांना त्यांनी बोलवलेलं होतं. त्या काळातलं हे अभूतपूर्व असं धाडस होतं. ब्रिटिश सत्तेला उघड उघड आव्हान देणं इतकं सोपं काम नव्हतं. आणि तो आप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा होता. अक्कलकोटमधनं ते आमदार झाले. तो लढा केवळ
निवडणुकीपुरता मर्यादित नव्हता. तो लढा होता राजेशाही विरुद्ध सामान्य लोकांची लोकशाही. मला वाटतं आत्ता सरांनी उल्लेख केला की हयात ते कारखान्याचे अध्यक्ष होते, लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं, त्यांच्या हयातीमध्ये निवडणूक कधीच झाली नाही. अनेक प्रसंग असे आहेत, पण सारांश रूपाने मी एकच सांगू इच्छितो की त्यांनी ज्या पद्धतीने या संस्था उभ्या केल्या त्या संस्थांचा वारसा आज आपण पुढं चालवतोय. आणि अशा संस्था, त्यांचं नेहमी म्हणणं असायचं, जे आजच्या मॅनेजमेंटने, त्याची तिसरी चौथी पिढी आपण म्हणतोय, जसं जोशी सरांनी सुरुवातीला उल्लेख केला की छान बोललास या 2 शब्दांवरनं आयुष्य घडतं, तोच वारसा आजच्याही मॅनेजमेंटचा आहे. आजही जे तिसऱ्या चौथ्या पिढीतले वारसदार आपण म्हणतो, तो आप्पासाहेबांनी लावलेला वटवृक्ष आपण ज्याला म्हणलं जातं, की कितीतरी समाजातल्या लोकांना प्रेरणा देण्याचं काम मुख्यतः आप्पासाहेबांच्या कर्तृत्वातनं पुढं आलेलं दिसतं. आणि त्याच स्मृतींची आठवण करणं, तो वारसा जतन करणं आणि ते पुढं चालू ठेवणं, या निमित्तानं आपण हा वक्तृत्व स्पर्धेचा उपक्रम घेतोय. अनेक स्पर्धक इच्छुक आहेत. जसं उत्स्फूर्त वक्तृत्वाबद्दल आत्ताच नवले सरांनी सांगितलं, मांजर शब्द त्यांनी दिलेला होता, असेच शब्द येणार आहेत, चिठ्ठ्या तयार आहेत. मला वाटतं ही उत्कंठा तुमची जागृत झालेली आहे. या निमित्तानं आप्पासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्याचा, त्यांना अभिवादन करण्याचा आपल्याला सगळ्यांना संधी मिळते. आणि त्यानिमित्तानं आपण ती स्मृती जागी करून केवळ एक स्मृती दिन म्हणून न साजरा करता त्यांची जयंती, आपण प्रामुख्यानं तो वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आमची पिढी करते, तीच आपणही सर्वांनी करावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. येणाऱ्याला मान द्यावा, मुखात वाणी गोड हवी. येणाऱ्याला मान द्यावा, मुखात वाणी गोड हवी. जाणाऱ्याच्या मनात फिरूनही येण्यासाठी ओढ हवी. या काव्यपंक्तींप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं येणं केलेल्या आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो पतसंस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक BN पटणी सर यांना. आदरणीय व्यासपीठावर मान्यवर प्राचार्य बुवा सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर प्राचार्य शंकर नवले सर, संस्थेचे शैक्षणिक सल्लागार दर्गो पाटील सर, उपप्राचार्य सुहास पुजारी सर, उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेश्वर बंधू आणि स्पर्धक मित्र व कर्मयोगी आप्पासाहेब यांच्या 115व्या जयंतीनिमित्त संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी आप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित ही 32 वर्ष सतत चालणारे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपला सर्व विद्यार्थ्यांचे मी स्पर्धकांचे मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले सर, जे उत्कृष्ट अभियंता तर आहेतच पण उत्कृष्ट वक्ते आहेत, आज त्यांच्या भाषणावरून तुम्हाला कळालेलं आहे. यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो. याशिवाय या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मॅनेजमेंटचे सल्लागार प्रमोद दर्गो पाटील सर, उपप्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व स्पर्धक यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो.